राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? मार्केट आज थोडस फ्लॅट टू पॉझिटिव्ह साइड मध्ये राहण्याची शक्यता आहे. मेजर रिझन, युएस मार्केट्स काल 1 ते 2% वर होते. युएस मार्केट्स का वर होते? कारण ब्रेंट क्रूडचे प्राइसेस $118 पर बॅरल पर्यंत खाली आल्या, $123 वरून $118 वर, आणि म्हणून मार्केटने थोडंसं पॉझिटिव्हली तिथे रिॲक्ट केलेलं असेल. हे सी सॉ बॅटल जे आहे ना, वर खाली हे चालत राहणार आहे. बिकॉज जे युक्रेन रशिया वॉर आहे त्याचा स्टेटस सारखा म्हणजे मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे चेंज होत आहे. सो म्हणून तसे फ्लक्च्युएशन चालू राहतील. आपण आशा करूयात की लवकरात लवकर या गोष्टी संपून जातील. युएसची 10 वर्षांची जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीची यील्ड आहे ती 2.36% एवढी आहे. काल ती 2.31% खाली आली होती. आज 0.05% परत एकदा ती वर गेलेली आहे. सो अजूनही म्हणजे ज्या पद्धतीने रेट हाईक्स होणार आहेत युएस मध्ये, इंडिकेशन तसंच आहे की येणाऱ्या वर्षामध्ये जवळपास 7 रेट हाईक्स होणार आहेत 25 बेसिस पॉईंटच्या, म्हणजे 1.75% अजून वाढवतील ते. प्लस नेक्स्ट इयरला 3 रेट हाईक्स म्हणजे अराउंड 0.75%. म्हणजे जो टोटल रेट ऑफ इंटरेस्ट असेल, पॉलिसी रेट फेडरल रिझर्व्ह, तो जवळपास 2.5 to 2.75% पर्यंत वर नेला जाऊ शकतो. सो त्याचाच अर्थ म्हणूनच हे जे इंडिकेटर्स आहेत ते G-Secचे ते वर ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. बाकी एक इंटरेस्टिंग रिपोर्ट मी जॉफ्रीज नावाची जी रिसर्च हाऊस आहे वर्ल्ड मध्ये खूप फेमस आहे, ब्रोकिंग कंपनी म्हणता येईल आपल्याला, किंवा इक्विटी रिसर्च प्रोव्हाइड करतात ते. सो त्यांनी इंडियन हाऊस होल्ड ऍसेट्सचं बायफर्केशन दिलेलं आहे, कुठे कुठे काय काय इंडियन्स इन्व्हेस्ट करून ठेवतात. मला नाही वाटत त्याच्यात काही चुकीचं आहे, सांगतो तुम्हाला. सो जवळपास टोटल इंडियन हाऊस होल्ड ऍसेट्स जे आहेत, म्हणजे भारतीयांकडे टोटल पैसा, टोटल ऍसेट्स किती आहेत, ज्याच्यामध्ये इक्विटी आलं, फिक्स्ड डिपॉझिट्स आले, इन्शुरन्स आलं, प्रॉपर्टी आली, गोल्ड आलं, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड आलं, सगळे ऍसेट्स आपण इथे इन्क्लूड केलेले आहेत. सही टोटल जे ऍसेट्स आहेत ते आहेत $10.7 ट्रिलियन. किती? $10.7 ट्रिलियन. मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे इंडियाच्या मार्केटचं? जवळपास $3 ते 4 ट्रिलियन. त्याच्यापेक्षा जवळपास 2.5-3 पट मोठं आहे टोटल इंडियन हाऊस होल्डचे ऍसेट्स. सो याच्यापैकी फक्त 4.8%, 4.8% एवढेच ऍसेट्स जे आहेत ते इक्विटीज मध्ये आहेत, म्हणजे जवळपास $513 बिलियन. सगळ्यात जास्त ऍसेट्स कुठे आहेत मग? सगळ्यात जास्त ऍसेट्स आहेत रिअल इस्टेटमध्ये, प्रॉपर्टीमध्ये. 49.4% एवढे ऍसेट्स आहेत, म्हणजे $10.7 ट्रिलियन अर्धे, जवळपास $5.35 ट्रिलियन जे ऍसेट्स आहेत ते इंडियन्सनी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत. गोल्डमध्ये 15% ऍसेट्स आहेत, म्हणजे जवळपास $1.5 ट्रिलियन. फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये सुद्धा तेवढेच ऍसेट्स आहेत, म्हणजे जवळपास $1.5 ट्रिलियन. सो इथे जर तुम्ही पाहिलं, सो जो ऑर्डर ऑफ फेवर आहे, म्हणजे जे सगळ्यात जास्त आवडते ऍसेट क्लास जर बघितलं तर तो पहिल्या नंबरवर रिअल इस्टेटच येतो, दुसऱ्या नंबरवर गोल्ड येतो, तिसऱ्या नंबरवर फिक्स्ड डिपॉझिट्स येतो, आणि त्याच्यानंतर चौथ्या नंबरवर येतो इन्शुरन्स. तो इन्शुरन्स मध्ये जवळपास $620 ते $650 बिलियन इन्व्हेस्टमेंट इंडियन्सनी करून ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मेजॉरिटी 75%, जर 70 ते 75% ऍसेट जर आपण पाहिले तर ते LICच्या जवळ आहेत. सो 6.2%, आणि प्रॉव्हिडंट फंड अँड पेन्शन फंड्स मध्ये जवळपास 5.7%, आणि त्याच्यानंतर येतो इक्विटी. सो जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी, गोल्ड, फिक्स्ड डिपॉझिट्स, इन्शुरन्स, प्रॉव्हिडंट और पेन्शन फंड्स, आणि नंतर इक्विटी. पण रिसेंट पास्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळपास 2 ते 3% आधी हे ऍसेट अलोकेशन असायचं, आता ते जवळपास 4.8% वर गेलेलं आहे. सो काय सांगतंय हे की कॅपिटल मार्केट्स मध्ये जे पार्टिसिपेशन आहे इंडियन्स, आपल्या भारतीयांचं, ते वाढताना दिसत आहे डेली ऑन इयरली बेसिस. सो इट्स अ बिग पॉझिटिव्ह. सो स्कोप जो आहे ऍसेट क्लासला ग्रोथसाठी खूप जास्त आहे, आणि ज्या पद्धतीने इन्फ्लेशन आहे किंवा इन्फ्लेशनला बीट करण्याची अपेक्षा आहे लोकांची, जे ऍस्पिरेशन्स आहेत ते वाढताना दिसत आहेत, आणि म्हणूनच हा ऍसेट क्लास जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला परफॉर्म करेल असं मला वाटतंय. बघूयात काय होतंय. बाकी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असो, BPCL असो किंवा HPCL असो, मागच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये हे प्राइस राईज नाही करू शकले बिकॉज ऑफ इलेक्शन्स, म्हणून त्यांना जवळपास $2.25 बिलियन, म्हणजे जवळपास 16 ते 17 हजार करोड रुपयाचा
रेव्हेन्यू लॉस झालेला आहे असं कोणाचं म्हणणं आहे, असं मोडीचं म्हणणं आहे. सो हा लॉस आहे, रेव्हेन्यू लॉस आहे, हा प्रॉफिट लॉस म्हणजे प्रॉफिट म्हणजे ऍक्च्युअल लॉस मध्ये गेलेलं नाहीये त्या कंपनीज, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. बायजूस हा ऑफिशियल स्पॉन्सर असणार आहे फिफा वर्ल्ड कप 2022 चे. आता तुम्ही म्हणताल की बाबा ह्या न्यूजचा आणि स्टॉक मार्केट न्यूजचा काय संबंध आहे? संबंध आहे. एक ग्लोबल इव्हेंटला ही कंपनी स्पॉन्सर करताना आपल्याला दिसते. आता ग्लोबल इव्हेंटला स्पॉन्सर का करतायत? म्हणजे ग्लोबल अटेन्शन त्यांना घ्यायचंय, ग्लोबल मार्केटिंग चालू आहे. का चालू आहे? मेजरली मला असं वाटते की ह्यांची जी लिस्टिंग आहे ती यावर्षी होणार आहे आणि त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत, इंडिया किंवा युएस मार्केट्स. सो या इव्हेंटला त्यांनी स्पॉन्सर करणं, मला असं वाटते की बायजूस जे आहेत ते युएस मध्ये लिस्टिंग करण्याचा प्लॅन करत आहेत. $22 बिलियन व्हॅल्युएशन सध्या मिळालेलं आहे बायजूसला फ्रॉम प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स. आणि अशी अपेक्षा आहे, एक स्पॅक कंपनीज असतात, स्पेशल पर्पज ऍक्विजिशन कंपनीज. सो या कंपन्यांनी या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे बायजूसचं ते जवळपास 45 ते 46 बिलियन डॉलर्स एवढं काढलेलं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं आयपीओ लवकरच येणार आहे. सो त्याच्यासाठी एक टिपिकल मार्केटिंग, दिस इज हा मार्केटिंगचा पार्ट आहे, जो ते करताना इथे दिसत आहेत. सो ग्लोबल प्रेझेन्स पण आहे त्यांचा, प्लस जो मोठे इन्व्हेस्टर्स असतात, पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स असतात, त्यांना ह्या गोष्टी थोड्याशा चांगल्या वाटतात. आणि सॉव्हरेन फंड्स जे आहेत, म्हणजे हे जे मिड ईस्ट कंपनी म्हणजे जे कंट्रीज आहेत मिडल ईस्ट मधल्या, जे ऑइल मेजर्स आहेत, तर डेफिनेटली त्यांना सुद्धा, कारण तिथे कतारमध्येच होणार आहे म्हणल्यावर लक्ष सगळ्यांचंच असणार आहे स्पॉन्सरकडे. सो बघूयात, म्हणजे पोटेन्शियल इन्व्हेस्टर पण ह्यांना इथून मिळू शकतात. एसबीआयनी 5 म्हणजे को लेंडिंग टाइप्स केलेले आहेत. कोणाबरोबर? हाऊसिंग फायनान्स कंपनीज बरोबर. त्याच्यामध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्स आहे, आयएफएल आहे, श्रीराम आहे, एडलवीस आहे आणि कॅप्री ग्लोबल. या 5 हाऊसिंग फायनान्स कंपनीज बरोबर एसबीआयनी टायअप केलेलं आहे टू म्हणजे हाऊसिंग फायनान्स लोन साठी. आणि हे अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये असणार आहे. अनसर्व्ड आणि अंडरसर्व्ड या 2 सेगमेंटवर त्यांचा फोकस असणार आहे. सो कॉस्ट ऑफ फंड्स जी आहे एसबीआयला खूप कमी पडते. कॉस्ट म्हणजे पैसा रेज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि या कंपन्यांचा प्रॉब्लेम असतो की पैसा रेज करणं, पण हे कस्टमर्स नवीन नवीन आणू शकतात. सो हे फार मस्त कॉम्बिनेशन होऊ शकतं की इकडे कॉस्ट ऑफ फंड्स लो आहेत, पैसा अवेलेबल आहे, आणि इकडे कस्टमर्स अवेलेबल आहेत. या दोघांना मॅच केलं तर आय थिंक दोघांनाही ग्रोथ चांगली मिळू शकते. तुम्ही म्हणाल 22,000 ब्रांचेस आहेत एसबीआयच्या, यांना खरंच या गोष्टीची गरज आहे का? डेफिनेटली गरज आहे मित्रांनो, कारण तो एक एक्स्ट्रा एफर्ट जो पाहिजे असतो टू अक्वायर अ न्यू कस्टमर, तो बिकॉज ऑफ टू मच ऑफ बिझी स्केड्यूल ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे एम्प्लॉईज आहेत ते होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांना नॅचरल कस्टमर्स खूप मिळतात, स्वतःहून येणारे, पण अप्रोच करणं हे नॉर्मली आम्ही बघितलेलं नाहीये. सो म्हणून हे टाइप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. यांच्याकडे लिक्विडिटी पण खूप जास्त आहे, डिपॉझिट्स पण खूप जास्त आहेत, भरोसा पण डिपॉझिटर्सचा खूप जास्त आहे, आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण ते खूप कमी देतात. त्यामुळे कॉस्ट ऑफ फंड पण या कंपनीला खूप कमी आहे. सो विन विन सिच्युएशन फॉर ऑल दीज कंपनीज. युएस ची जी रिकव्हरी झालेली आहे ही सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर राहिली इंडियाच्या एक्सपोर्ट ग्रोथ मध्ये. $400 बिलियन एक्सपोर्ट्स आपण अचीव्ह केलेले आहेत या फायनान्शियल इयर मध्ये. त्याच्यापैकी जवळपास 18% एक्सपोर्ट्स आपण युएसला करतो. युएसला या फायनान्शियल इयर मध्ये आपण जवळपास $73 बिलियन एक्सपोर्ट्स केलेले आहेत. मर्चंडाईज गुड्स बद्दल मी बोलतोय, सर्व्हिसेस नाही, आयटी इंडस्ट्री वगैरे बद्दल बोलत नाहीये मी. सो एवढा जास्त जो नंबर आहे मागच्या वर्षीपेक्षा हा जवळपास 47% वर गेलेला आहे नंबर. किती? 47%. सो मला वाटतं की एक फार मोठा कॉन्ट्रीब्युटर युएस या इथे राहिलेला आहे आपल्या एक्सपोर्ट ग्रोथ मध्ये, विच इज अ गुड थिंग की ट्रेड वाढतोय आपला त्यांच्या बरोबर. इट्स अ गुड थिंग, म्हणजे त्यांची डिपेंडन्सी इन अ वे आपल्यावर होतीये. सो दॅट्स अ पॉझिटिव्ह साईन. 18,000 करोड रुपयाची ऍडव्हान्स केमिस्ट्री सेलचं एक पीएलआय स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्याच्यासाठी 4 कंपन्यांना सिलेक्ट केलं आहे. रिलायन्सची सोलार एनर्जी कंपनी आहे, देन ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आहे, तिसरी ह्युंदाई ग्लोबल मोटर्स आहे, आणि चौथी आहे राजेश एक्सपोर्ट्स. 18,100 कोटी रुपयाची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स मध्ये या 4 कंपन्यांना सिलेक्ट केलेलं आहे. अजूनही वेटलिस्टवर काही कंपनीज आहेत, काही अलोकेशन व्हायचे. सो लवकरच होईल. सो इट्स अ स्टेप इन द राईट डायरेक्शन की हे ईव्ही रिलेटेड सिस्टीम्स
ला जो प्रमोशन गव्हर्नमेंटच्या साईडने मिळते क्लीन एनर्जीसाठी, दिस इज फेनॉमिनल. सो आम्ही सुद्धा एक इलेक्ट्रिक व्हेकल आणि ग्रीन एनर्जीचा मॉडेल पोर्टफोलिओ लॉन्च केलेला आहे. investornet.in ला व्हिजिट करून तो पोर्टफोलिओ तुम्ही सबस्क्राईब करू शकाल. कमोडिटी प्राइस राईज जी होणार आहे त्याच्यामुळे इंडियाची इकॉनॉमिक रिकव्हरी जी आहे ती थोडीशी स्लो होऊ शकते असं म्हणणं आहे. स्टँडर्ड अँड पुअर ही जी रेटिंग एजन्सी आहे त्यांचं ऑब्वियस आहे, कारण कमोडिटी प्राइसेस वाढणं म्हणजे ऑइलच्या प्राइसेस, पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढणं किंवा फूड ग्रेन्सच्या प्राइसेस वाढणं इज नॉट पॉझिटिव्ह. इट विल हॅव अन इम्पॅक्ट ऑन इन्फ्लेशन, आणि इन्फ्लेशन जर वाढलं तर इंटरेस्ट रेट्स वाढवावे लागणार. इंटरेस्ट रेट्स वाढले तर प्रॉफिटेबिलिटी म्हणा किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणा त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि त्याचाच एक अजून एक इम्पॅक्ट कमोडिटी प्राइसेसचा FMCG कंपनीजवर पण होताना दिसतोय आपल्याला. इनपुट कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट ज्या आहेत या कंपन्यांच्या त्या वाढतायत, पण हे जे नॉर्मली जे क्रायसिस असतात ते मोठ्या कंपन्यांना ऑपॉर्च्युनिटीज म्हणून दिसतात आणि तिथे ते मार्केट शेअर गेन करतात, कारण छोट्या कंपन्यांमध्ये प्राइस राईज करण्याची कॅपॅसिटी पण जास्त नसते आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण त्यांची खूप कमी असतात. आणि अशाच वेळेस अनऑर्गनाइज टू ऑर्गनाइज सेक्टरमध्ये शिफ्ट होताना आपण मागच्या पास्टमध्ये, हिस्ट्रीमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला हा नवीन इनिशिएटिव्ह आवडत असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही मराठी हा प्रोमो कोड ऍक्टिव्हेट केलेला आहे. आमच्या कंप्लीट मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 45% हायएस्ट डिस्काउंट मिळेल. ते investornet.in ला व्हिजिट करून आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पोर्टफोलिओज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला हेल्प करतील. कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये करायचं, तुमच्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे आम्ही अशा 11 मॉडेल पोर्टफोलिओज तिथे डेव्हलप केलेले आहेत. त्याचा जरूर लाभ घ्या. investornet.in ला व्हिजिट करून फक्त 5,500 रुपयामध्ये तुम्हाला 11 मॉडेल पोर्टफोलिओज आमच्या वेबसाईट investornet.in वर मिळतील. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनून राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.